मनोज जरांगे असो, श्याम मानव वा अनिल देशमुख या सर्वांचं एकच टार्गेट, ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। याबद्दलच देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारण्यात आला। राज्य सरकारमध्ये इतरही नेते आहेत, मात्र तरीही देवेंद्र फडणवीस यांनाच नेमकं टार्गेट का केलं जातंय? याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं उत्तर फार सूचक आहे। फडणवीस म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट कोण करेल? देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्याने कुणाला फायदा आहे? तुम्ही म्हणालात तसं देवेंद्र फडणवीसांची जी काही शक्ती आहे ती लोकांचं प्रेम आहे, हे कुणाला समजतं? कुणाला घातक वाटतं हेही तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे ही इकोसिस्टीम कुणासाठी काम करते हे देखील तुम्हाला माहिती आहे, असं उत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद संपवली। याच पत्रकार परिषदेत फडणवीसांनी वारंवार इकोसिस्टीम आणि खोटा नरेटिव्ह या मुद्द्यांचा उल्लेख केला आणि त्यांनी नाव न घेता शरद पवारांचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही दिवसांपासून विविध शक्तींकडून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय आणि फडणवीसांनी त्यांच्या मागे कोण आहे हे आता पुरेपूर ओळखलं आणि त्याला कसं उलटवून लावायचं याचं गणितही मांडलं। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम नेमका काय होणार हे जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। या सगळ्याबद्दल सुरुवात झाली ती म्हणजे मनोज जरांगेंपासूनच। मराठा आरक्षणासंदर्भात मागणी करताना ही मागणी राज्याचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे सरकार म्हणून करायची होती, मात्र मनोज जरांगेंनी वारंवार देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत अत्यंत खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका केली। मागच्या वेळेस तर जरांगेंची जीभ थेट त्यांच्या कुटुंबियांवरूनच घसरली। अत्यंत खालच्या भाषेत बोलणाऱ्या मनोज जरांगेंबद्दल मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांना संयमाने उत्तरं दिलीत। आता काय घडलं तेही पाहूया। एका फसवणुकीच्या प्रकरणात मनोज जरांगेंविरोधात वॉरंट निघणार म्हटल्यावर त्यांनी आपल्याला तुरुंगात कैद्यांकडून मारण्याचा कट असल्याचा आरोप फडणवीसांवर केला। याच प्रकरणाची हवाही देवेंद्र फडणवीसांनी काढून टाकली आणि जरांगेंचं फसवणुकीबद्दलचं संपूर्ण सत्य जनतेसमोर आणलं। ते म्हणाले, मनोज जरांगेंवर जो फसवणुकीचा गुन्हा आहे तो राजकीय आरोपातून झालेला नाही। हा गुन्हा 2013 पासून सुरू असलेल्या खटल्याबद्दल आहे। यातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगेंवर हा गुन्हा दाखल झाला होता। त्याबद्दल त्यांच्या विरोधात हे वॉरंट निघालेलं आहे। ते जर न्यायालयात हजर राहिले तर त्यांचं वॉरंट रद्द होणार आहे, असं म्हणत जरांगेंच्या आरोपालाही फडणवीसांनी कायदा समजावून प्रत्युत्तर दिलं। महाराष्ट्र हा सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्र आहे। इथे नेत्यांवर जरी कुणी खालच्या पातळीवर उतरून टीका केली तरीही आपण आपली पातळी सोडायची नाही, असा संदेशही त्यांनी यातून दिला। दुसरा मुद्दा म्हणजे श्याम मानव यांचा। त्यांनीही फडणवीसांवर अशाच प्रकारचे आरोप केले। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांना आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर आरोप करणारी शपथपत्र स्वाक्षरी करण्यासाठी त्यांच्याच एका माणसाने माझ्याशी संपर्क केला होता, मात्र देशमुख तुरुंगात गेले पण सही केली नाही, असा आरोप श्याम मानव यांनी केलाय। श्याम मानव यांच्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की श्याम मानव हे मला बरीच वर्षे ओळखतात, पण त्यांनी मला आरोप करण्यापूर्वी विचारलं असतं तर बरं झालं असतं। पण खोट्या नरेटिव्हच्या इकोसिस्टीमचा तेही भाग झाल्याने त्यांना ही गरज भासली नसावी। त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस आहे असल्या खोट्या आणि भ्रमित करणाऱ्या राजकारणाचा मी भाग होत नाही आणि पुराव्याशिवाय बोलतही नाही। यानंतर श्याम मानव यांची आलेली प्रतिक्रिया ही बरंच काही सांगून जात होती। ते म्हणाले की माजी गृहमंत्री हे काही पुराव्यांशिवाय बोलणार नाहीत, त्यामुळे फडणवीसांनी पुरावे हे अनिल देशमुखांकडेच मागावेत। या खोट्या नरेटिव्हचा भाग होऊ पाहणारे तिसरे आणि महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाचे नेते अनिल देशमुख। अनिल देशमुख सध्या 100 कोटी वसुली प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत। अनिल देशमुखांची ही ओळख सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी करून दिली। स्वतःच्याच मित्रपक्षांचे सरकार असताना हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं। अनिल देशमुखांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी एक FIR करायला लावला होता। ही विस्मृतीत गेलेली बाब फडणवीसांनी महाराष्ट्रासमोर आणली। त्यावेळी त्यांनी एक इशाराही अनिल देशमुख आणि याच इकोसिस्टीमचा भाग असलेल्यांना दिलाय। अनिल देशमुखांच्या शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे तसेच आमच्यावर लावणाऱ्या आरोपांवर ते काय बोलत आहेत याबद्दलच्या सर्व ऑडिओ क्लिप्स बाहेर काढू, असा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला आणि असं म्हणत अनिल देशमुखांवरच त्यांचा डाव उलटवला।
खोटं बोलून नरेटिव्ह सेट करणाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिलाय. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट कोण करतं, ही इकोसिस्टीम कोण चालवतं याबद्दल पत्रकारांना प्रश्न विचारत त्यांनी नाव न घेता बरंच काही सांगून टाकलंय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.